नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. उत्तर गुजरातवरील खोल दबाव हळूहळू पश्चिमेकडे सरकला आहे. नॉर्थवेस्ट झारखंड आणि लागतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. मॉन्सून कुंड आता नॉर्थ गुजरातवरील खोल दबाव क्षेत्र, सागर, नॉर्थवेस्ट झारखंड वरील कमी दाबाचे क्षेत्र, दिघा आणि तेथून आग्नेय दिशेला पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी पर्यंत जात आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 27 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली मध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 2 28 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली मध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 3 29 ऑगस्ट विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. दिवस 1 मध्ये कुठलीही धोक्याची सूचना नाही. दिवस 2 मध्ये विदर्भातील जिल्हे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. तसेच दिवस 3 मध्ये 29 ऑगस्ट विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या दिवसांमध्ये आंशिक ते ढगाळ वातावरण अपेक्षित आहे आणि दिवस 4 आणि 5 मध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. कमाल तापमानात येणाऱ्या दिवसांमध्ये फारसा मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.